जय हिंद मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आम्ही तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. ती आनंदाची बातमी कोणती आहे तर मित्रांनो, आजपर्यंत ज्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील तरुणांना, उमेदवारांना जी पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट म्हणजेच मैदानी चाचणीचं प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल बघूया. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून पोलीस भरती संदर्भातल्या कोणत्याही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापासून कधीच मिस होणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला एका विद्यार्थ्याची, उमेदवाराची हॉल तिकीट या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि या हॉल तिकीटमध्ये दिलेलं आहे बघा तुम्हाला, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 म्हणजे जी 24ला प्रत्यक्ष कारवाई होत आहे ती घटक कार्यालय दिलेलं आहे. SRPF गट क्रमांक 15 पोलीस सिपाई SRPF भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचं प्रवेशपत्र आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता शारीरिक मोजमाप चाचणीचा दिनांक आहे दिलेला पहा. शारीरिक मोजमाप चाचणीचा दिनांक जो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तो आहे 21 जून 2024. या उमेदवाराची शारीरिक मोजमाप चाचणी आहे 21 जून 2024 आणि याला शारीरिक मोजमाप चाचणीसाठी उपस्थित राहण्याची वेळ बघा मित्रांनो दिलेली आहे. वेळ दिलेली आहे त्याला 3 AM म्हणजे पहाटे 3 वाजता याला 21 जून या दिवशी उपस्थित व्हायचं आहे. पहाटे 3 वाजे त्याला त्या ठिकाणी उपस्थितीची वेळ दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर काय दिलं आहे यामध्ये, शारीरिक मोजमाप ठिकाण कमांडेड इंडियन रिझर्व्ह बटालियन 2 स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स 15 बिरसी कॅम्प गोंदिया. म्हणजे याला या ठिकाणी शारीरिक मोजमाप चाचणीसाठी या ग्राउंडवर हजर व्हायचं आहे. ठीक आहे. उमेदवाराचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी. पदाचं नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल SRPF. ॲप्लिकेशन नंबर, त्याचा पत्ता दिला आहे उमेदवाराचा. मोबाईल नंबर या ठिकाणी मित्रांनो हा पर्सनल असल्यामुळे या ठिकाणी हाईड केला आहे. ईमेल ID सुद्धा हाईड केलेली आहे. त्यानंतर तुम्ही या बाकी सर्व डिटेल्स बघू शकता. पुन्हा आपण एक हॉल तिकीट बघूया. पहा या ठिकाणी दिलेलं आहे पदाचे नाव वगैरे सर्व पहा. पदाचे नाव दिलेलं आहे SRPF कॉन्स्टेबल मेल. त्यानंतर जन्मदिनांक दिलेला होता, त्याचा जन्मदिनांक आपण या ठिकाणून डिलीट केलेला आहे. त्यानंतर प्रवर्ग आहे OBC, नॉन क्रिमिनल गटातील आहे, समांतर आरक्षण नाही, अशा प्रकारची याची संपूर्ण डिटेल्स आहे आणि त्याला त्या तारखेला हजर व्हायचं आहे. मित्रांनो, याच उमेदवाराची पुन्हा एक जिल्हा पोलीस सिपाहीची हॉल तिकीट बघून घेऊ आपण. हे बघा या ठिकाणी त्याच उमेदवाराने दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस सिपाहीसाठी अर्ज केला होता. बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 घटक कार्यालय दिलेलं आहे SP चंद्रपूर. ठीक आहे, SP चंद्रपूर. तर पोलीस सिपाही भरती शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी आणि या ठिकाणी बघा पदाचे नाव दिलं आहे पोलीस कॉन्स्टेबल दिलं आहे. ठीक आहे, पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस सिपाहीसाठी सुद्धा. आणि याची शारीरिक मोजमाप चाचणी आहे 26 जूनला, ती होती 21 जूनला SRPF गट क्रमांक 15 गोंदियाची. आणि ही चंद्रपूर जिल्हा पोलीसची आहे 26 जूनला. या ठिकाणी शारीरिक मोजमाप ठिकाण दिलेलं आहे जिल्हा क्रीडा संकुल सिव्हिल लाईन चंद्रपूर. या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि या ठिकाणी उपस्थित राहण्याची वेळ दिली आहे सकाळी 5 वाजता. ठीक आहे, संपूर्ण डिटेल्स यामध्ये तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो, तुम्ही तुमचं हॉल तिकीट महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःचं हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमच्या जिल्ह्याची किंवा तुमची हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून तुमची शारीरिक मोजमाप चाचणी कधी आहे, कोणत्या वेळेला आहे याची तुम्ही खात्री करून घेऊ शकता. अपेक्षा करतो की हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सदर व्हिडिओ आपल्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.